प्राथमिक उच्च प्राथमिक विद्या मंदिरचे हे विद्यार्थी आहेत. आम्ही गेल्या काही शनिवारी इथं रनिंगसाठी येत होतो, धावण्याचा सराव करण्यासाठी. तर हे एक यमाई तुकाई तलावावरील बेट आहे आणि त्या बेटाच्या आसपास इतकं प्लास्टिक पडलेलं आहे. विशेषतः व्यसनी लोकांनी व्यसन करून त्यांचे जे बाटल्या आणि ग्लास प्लास्टिकचे हे इतक्या मोठ्या प्रमाणावर टाकलेलं आहे की या सुंदर अशा बेटाचं विद्रुपीकरण झालेलं आहे, विद्रूप झालेलं आहे बेट. आणि मग आम्ही ठरवलं की आमच्या प्रशालेच्या वतीनं आदरणीय संस्थापक सुनेत्रताई पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथे नुसतं जाऊ नका, तर तिथली स्वच्छता करा. आणि नगरपालिकेला हा मुद्दा, हे तळं आपलं आहे, हे पर्यावरण आपलं आहे. आणि इतक्या छोट्याशा बेटावरती इतकं मोठं प्रमाणात प्लॅस्टिक, आता आम्ही सगळं प्लॅस्टिक अजून काढलेलं नाही, काढू शकलो नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक मुलांनी गोळा केलंय. म्हणजे आपण प्लॅस्टिकच्या विरोधात लढाई तीव्र केली पाहिजे. नगरपालिकेनं आणि पंढरपूरचे सुजाण नागरिक म्हणून आपण प्लास्टिक टाळलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्यांनी या सुंदर अशा यमाई तुकाई तलावाची काळजी घेतली पाहिजे, पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. आणि येत्या वर्षात 2026 या वर्षामध्ये आपण ठरवलं पाहिजे की नो प्लास्टिक गो ग्रीन. 1 2 3 4 दारू पिणे वाईट विचार. 1 2 3 4 दारू पिणे वाईट विचार. 1 2 3 4 दारू पिणे वाईट विचार. नो प्लास्टिक, नो प्लास्टिक, नो प्लास्टिक, नो प्लास्टिक, नो प्लास्टिक.